आता हे घेतलेलं आहे पाणी भरून पूजेसाठी। सीताराम सर्वांना आता आज मी देखील दाखवणार आहे शुक्रवारची महापूजा, जे माझं शुक्रवारचं रुटीन कसं असतं ते। आणि मेन चौकट आहे आमची ही, मी स्वच्छ पुसून ह्याची पूजा करून घेतलेली आहे, कारण लक्ष्मी जे चौकटमधूनच मध्ये येते, म्हणून स्वच्छ चौकट पुसून हळदी कुंकू टाकून फूल वगैरे सगळं ठेवून मी करणार आहे अभिषेक। आणि शुक्रवारचं डेली शुक्रवारी अभिषेक असतो। सगळ्या घरची पूजा ते वगैरे कशी असते शुक्रवारचं रुटीन आज मी शेअर करणार आहे। ते हे घेतलेलं आहे नीटचं दूध अभिषेकसाठी, थोडंसं घेतलेलं आहे दही, जनरल रात्रीच मी लावून ठेवलेलं होतं, पाकिटचं काही मी वापरत नाही। पुन्हा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मध, गंगाजल, तुळशीची पानं, तूप, जितकं आपलं साहित्य असतं अभिषेकचं सगळं टाकून मी अभिषेकचं पूजेचं सगळं सामान तयार केलेलं आहे। आता मी करणार आहे अभिषेक। तर ही आहे महालक्ष्मीची पूजा। तवरचा फोटो ते बी स्वच्छ धुवून त्याला फूल बिल सगळे लावलेले आहे ना। आज गुलाबाचे फुलं छोटे का होईना भरपूर निघले होते, पण महालक्ष्मीला गुलाबाचे फुलं खूप आवडतात, म्हणून मी स्पेशल त्यांच्यासाठी ठेवत असते। मंदिर स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता मी बसणार आहे अभिषेक करायला। तर ही आहे छोटीशी चांदीची मूर्ती, तर ह्याचाच अभिषेक करीत असते मी। दुसरी पण मोठी मूर्ती आहे। तर असं झालेलं आहे माझा अभिषेक। चंदन वगैरे लावून मी महालक्ष्मीला घेतलेला आहे, कुंकू हळद वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे। आणि फुलं आज निघले होते भरपूर गुलाबाचे, तर पूर्ण फुलानंच मी महालक्ष्मीला सजवलं। आजूबाजूला छोटे छोटे गुलाबाचे फुलं ठेवून त्यांची पूजा केलेली होती। आणि फुलं निघले तर पूजा खूप छान दिसते ना। थोडे उन्हाळा पण आहे तरी पाणी भरपूर असल्यामुळे फुलं खूप निघलेत। सकाळी दाखवलेला आहे साखराचा निवेद, पुन्हा मी खिरीचा निवेद दाखवणार आहे। आता करणार आहे मी आरती। दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या। माझी अशी आरती झालेली आहे, धूप दीप अगरबत्ती सगळं दाखवलेलं आहे। आणि कसा वाटला शुक्रवारचा ब्लॉग ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आता खीर करून दाखवणार आहे निवेद। तर तुमची पूजा कशी असते शुक्रवारची ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला का नाही ते पण सांगा। तर असं केलेलं आहे खिरीचं निवेदनला महालक्ष्मीला दाखवलेलं आहे, सगळ्या देवांना पण दाखवलेलं आहे। तर कसा वाटला ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब माय चॅनल।